होईल आणि कुठलंही दुःख, कुठलीही अडचण, कुठलंही संकट येणार नाही. परंतु या ठिकाणी मुंबई पोलिसांनी पूर्णपणे याची खबरदारी घेतलेली आहे. सुरक्षा, कायदा सुव्यवस्था चोखपणे जी काही ठेवण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. मुख्यमंत्र्यांकडे स्वतः गृह विभाग आहे. गृह विभाग अतिशय अलर्ट आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये गणेश भक्तांना कुठलीही गैरसोय अडचण होणार नाही या बाबतीमध्ये त्यांनी सर्व जो काय बंदोबस्त आहे, काळजी आहे, उपाययोजना आहेत सुरक्षेच्या, त्या सर्व घेतलेल्या आहेत. पोलीस महासंचालक अश्विन शुक्ला यांच्यासोबत बैठक झाली. विशेषतः विसर्जनाच्या मार्गामध्ये अनेकदा अडचणी येतात. ट्रॅफिक जामपासूनच्या मी स्वतः DG मॅडमशी बोललो आहे, आयुक्त, पोलीस आयुक्त देवेंद्र भारतींशी बोललो आहे, महापालिका आयुक्त जे आहेत गगराणी आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. सर्व जिल्हाधिकारी मुंबईतले त्यांच्याशी दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा झालेली आहे आणि गणपतीचं आगमन आणि गणपतीचं विसर्जन यामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न अडचण येणार नाही याची खबरदारी आणि उपाययोजना या ठिकाणी घेतलेल्या आहेत. हजारोंच्या संख्येने कोकणातले गणेश भक्त गावाकडे गेलेले आहेत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी. मात्र कोकणातले रस्ते अद्याप नादुरुस्त आहेत. अनेक ठिकाणी अडचणी निर्माण आहेत. खड्ड्यांचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये म्हणून आपण काही वाहनं जी आहेत हेवी अवजड वाहनांना बंदी केलेली आहे. आपल्या गणेश भक्तांना, कोकणवासियांना गैरसोय होऊ नये म्हणून टोल माफी दिलेली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी रस्ते खराब आहेत त्या त्या ठिकाणी नॅशनल हायवेची PWDच्या यंत्रणा ज्या आहेत काम करत आहेत जेणेकरून गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये याची पुरेपूर आपण काळजी घेतोय आणि नक्की त्यांची गैरसोय होणार नाही. रेल्वेच्या सेवा आणि STची फ्रिक्वेन्सी ही वाढवलेली आहे. रेल्वे सेवा त्याची फ्रिक्वेन्सी वाढवली आहे. STच्या बसेस वाढवलेल्या आहेत. त्यामुळे टोल मध्ये सूट दिलेली आहे जेणेकरून गणेश भक्तांची गैरसोय होणार नाही. त्यांचा गणपती बाप्पा चांगला होईल आणि कोकणवासियांना कुठलीही अडचण येणार नाही याची खबरदारी